मराठा आरक्षणाचा निर्णय राजकीय आहे का? मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांच्या मतांवर डल्ला मारण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मराठ्यांना दिलेलं आरक्षण हे राजकीय हेतून नाही ना, असा सवाल उपस्थित करत सरकारच्या निर्णयाभोवती संशयाची धुकं पसरल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आरक्षणाचा निर्णय राजकीय, मराठा मतांवर डोळा ठेवून सरकारचा निर्णय, सरकारच्या निर्णयाभोवती संशयाचं धुकं। मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण हे राजकीय हेतून दिल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागलाय। निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांच्या मतांवर डल्ला मारण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। निवडणुकीच्या तोंडावर वेळ मारून नेण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मागच्या वेळेस जसं 2019 मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं। अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे। उद्धव ठाकरेंनीही सरकारनं दिलेल्या आरक्षणाचं स्वागत केलं, पण निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची समजूत काढण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा संशयही व्यक्त केला। गेल्या महिन्यात सुद्धा गुलाल उधळला गेला होता, पण नंतर लक्षात आलं की फसवणूक झाली। त्याचप्रमाणे आता सुद्धा ज्या पद्धतीने सरकारने एक हमी घेतलेली आहे, ही हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे। निवडणूक तर याच्यामध्ये काढून घेण्याचा काही त्यांच्यात डाव नसेल ना, असा प्रश्न मी आज तरी उपस्थित करू इच्छित नाही, कारण मला राजकारण आणायचं नाही। पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय 2 वेळा कोर्टात रद्द झालाय। त्याची तिसऱ्यांदा पुनरावृत्ती होऊ नये असं सगळ्यांनाच वाटतंय। यावेळीचा आरक्षणाचा कायदा निवडणुकीचा जुमला ठरू नये एवढीच माफक अपेक्षा व्यक्त केली जातेय। ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।